बीडमधील जीवाची वाडी या ठिकाणच्या 4 मुली मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि या सत्कारासाठी ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके पुण्यावरून या ठिकाणी आलेत. पोस्ट दिसली त्यानंतर जीवाची वाडी या गावामध्ये आलात. काय प्रतिक्रिया या कुटुंबाची पूर्व परिस्थिती बघतात, त्यांच्या भाषणादरम्यानचे त्यांचे वक्तव्य पाहतात? हे बघा, एका ऊसतोड मजुराच्या कुटुंबामध्ये 4 मुली जन्माला आल्यानंतर त्यांना कुठल्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं असेल की 4 मुलीचा आईबाप, 4 मुलीचा बाप, पण त्या 4 मुलींनी पोलीसमध्ये भरती होऊन दाखवून दिलेलं आहे की मुली काय करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून पहिलीपासून गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वसतिगृहाला राहून त्यांनी जे हे बघा, त्या पोलीसमध्ये गेलेल्या आहेत, त्या वर्दीमध्ये गेलेल्या आहेत. एखाद्या कलेक्टरचा सत्कारापेक्षा एका ऊसतोड मजुराच्या मुली ज्यावेळी पोलीसमध्ये जातात, हा खरा सत्कार आहे की प्रतिकूल परिस्थिती त्या आल्या कुठल्या परिस्थितीमधून. हे खरं तर वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला ही प्रेरणादायी गोष्ट आहे. शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, भटके आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शेतकऱ्यांची लेकरं आहेत. त्यांना हा रोडमॅप आहे की एका कुटुंबामधल्या 4 मुली जर पोलीसमध्ये जात असतील, अनेक क्षेत्र आज ओपन आहेत सगळ्या लोकांना. त्यामुळं ही एक खूप सकारात्मक आणि विचार करायला लावणारी ही गोष्ट होती. म्हणून मी त्यांच्या सत्काराला जीवाची वाडीमध्ये आलो आहे. 80% लोक जे आहेत तिथले ऊसतोडणीला जात आहेत. गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यांनी काय करायला पाहिजे? खरं तर ओबीसी समाजामध्ये तुम्ही काम करत आहेत. ओबीसीचा आंदोलक म्हणून आज माननीय देवेंद्र फडणवीसांनी किंवा महाराष्ट्र शासनानं जैन समूहाला 12 वसतिगृहांची घोषणा केली पाहिजे. आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही, परत आम्हाला विरोधक म्हणतील. पण तुम्ही जैन समूहाला वसतिगृहाची घोषणा करत असताना या महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लेकरांना किंवा ओबीसीच्या लेकरांना किती जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही शासनाच्या माध्यमातून वसतिगृह उपलब्ध करून दिलं? हा माझा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना. आणि जगभरामध्ये भारताची लोकसंख्या 1 नंबरला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही PM पदाचे उमेदवार आहात. ऑलिम्पिक स्पर्धामध्ये एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढी सुद्धा बक्षीस आपण आणू शकत नाही. तुम्ही त्याच्यावरती क्रीडा धोरण, ग्रामीण भागातल्या या मुलांना, यांच्या गुणांना, यांच्या कर्तृत्वाला जर संधी दिली तर अनेक क्षेत्र या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी, मुलींसाठी ओपन होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डचं नेतं होऊ नका. तुम्ही बिल्डर लोक, मोठमोठे कारखानदार, भांडवलदारांचे नेते होऊ नका. आमच्या शोषितांचा, पीडितांचा, वंचितांचा, देशासाठी, इथल्या भूमीसाठी काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचं नेतं व्हा, असं माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान असेल, विनंती असेल. 4 मुली जे आहेत ते त्यांना काय मेसेज दिलाय पुढे, यांनी काय करायला पाहिजे? 4 भगिनी आज वर्दीमध्ये गेलेल्या आहेत. त्या पुढं जातील, त्यांचं प्रमोशन होईल, त्या अजून पुढच्या स्पर्धा परीक्षा देतील, कारण त्या प्रतिकूल परिस्थितीमधून गेलेल्या आहेत. या व्यवस्थेचं त्यांच्या एवढं भान, AC मध्ये बसून वेगवेगळ्या मोठ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाणाऱ्या मुलींचं भान, याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे ना. म्हणून या मुलींचा सत्कार करणं मला माझ्या दृष्टिकोनातून मला प्रायोरिटी वाटली, म्हणून मी इथं आलो आहे. मोठा प्रतिसाद जो आहे तो कार्यक्रमाला या ठिकाणी ग्रामस्थांचा मिळाला, नागरिकांचा मिळाला, बीडकरांचा मिळाला. मात्र हा जो मेसेज आहे तो काय देऊन जातो असं वाटतं? हा मेसेज असा आहे की रिझर्वेशनमधून ज्याला जो गरजवंत आहे, जो सामाजिकदृष्ट्या प्रतारित आहे, त्याला तर मिळालंच पाहिजे. पण या मुलींनी ओपनमधून ही पोस्ट क्रॅक केलेली आहे. हा अजून सकारात्मक संदेश आहे. भटक्या विमुक्तांच्या, ओबीसींच्या पोरांना माझं सांगणं आहे, रिझर्वेशन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत आहे, पण जगाशी स्पर्धा आम्हाला करायची आहे. रिझर्वेशन ज्याला हवं आहे त्याला मिळेल, पण आम्ही या जगातल्या स्पर्धेला तोंड द्यायला शिकलं पाहिजे, सामोरं यायला शिकलं पाहिजे. आता सहानुभूती वगैरे 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 रिझर्वेशन, आता या लोकांकडून या अपेक्षा ठेवणं खूप योग्य नाही, असं माझं तरुणांना एक आव्हान असेल. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे आणि या जिल्ह्यामधून 4 मुली जे आहेत ते त्यांचं पोलीस दलामध्ये सिलेक्शन झालं. इतर पालकांना तुमचं काय आव्हान असणार? बीड जिल्हा फक्त पोलीसमध्ये नाही, बीड जिल्ह्यामधले अनेक मुलं MPSCमध्ये, UPSCमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिलेक्ट होतात. पुण्याच्या नवी पेठमध्ये गेले तर सगळ्यात जास्त बीड जिल्हा, आमचा सोलापूर जिल्हा जे प्रतिकूल आहे, जे दुष्काळी तालुके आहेत, जिथं खूप इरिगेशनचा वगैरे तिथं अजिबात कुठं लवलेच नाही, या भागातलीच मुलं परिस्थितीवरती मात करून वेगवेगळ्या प्रशासकीय सेवामध्ये सिलेक्ट होताना दिसतात. मी यादी घेऊन महाराष्ट्राला दाखवू शकतो.
तुम्ही बीड जिल्ह्याची जी बदनामी करताय, बीड जिल्हा कधी नव्हे तो एवढा बदनाम झाला आहे. पण स्पर्धा परीक्षांचं सेक्टर काढा, डॉक्टर इंजिनिअरिंगचं काढा, मीडियाचं काढा, कुठलंही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याची मुलं हिरिरीनं पुढे आहेत, हे मला जबाबदारीनं सांगावंसं वाटतं. शेवटचा प्रश्न खरं तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार आहेत, मुख्यमंत्री फडणवीस आहेत, एकनाथजी शिंदे देखील उपमुख्यमंत्री आहेतच. मात्र त्यांनी या जिल्ह्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुनेत्राताई या एक आमच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करावं, त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. पण बीड जिल्ह्यासाठी एक सक्षम पालकमंत्री मिळावा असं मला वाटतंय. तो वेळ देणारा असावा, तो सर्वसामान्यांची भाषा ऐकणारा असावा. बीड जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत, कुठल्या गोष्टी ना प्रायोरिटी दिली पाहिजे, याचं सगळ्यांचं अवलोकन करायचं असेल तर तो फिरणारा, भिडणारा, बोलणारा, प्रत्येक तालुक्याला व्हिजिट करणारा, वेगवेगळ्या सेक्टरवरच्या प्रश्नावर मिटिंग घेणारा असा एक पूर्ण वेळ आणि एक सक्षम पालकमंत्री बीड जिल्ह्याला मिळावा. मला राजकारण करायचं नाही, याच्यातून कोणी राजकीय कुठला संदेश घेऊ नये, पण एक ओबीसी आंदोलक म्हणून आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी प्रायोरिटीनं अनेक जिल्ह्यामध्ये फिरतो, नांदेडमध्ये फिरतो, तिकडे लोणार म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरतो, आमच्या जालन्यामध्ये फिरतो, आमच्या बारामतीला फिरतो, एक सक्षम माणसं हे बघा, हे जे पुढारी आहेत ना, हे पावसाळी अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नावर कमी आणि पक्षांतरावरती जास्त चाललं. सामान्य माणसाला यात अजिबात इंटरेस्ट उरला नाही. तुम्ही जेवढ्या या बेकायदा आणि लोकशाही विरोधी गोष्टी करताय तेवढं तुम्ही या जनसामान्यांच्या मनातून उतरताय. अरे आम्हाला पावसानं ओढ दिल्या याच्यावर बोला, दुधावरती अनेक प्रश्न आहेत, दूध धंद्यावरती त्याच्यावरती बोला, मुलांच्या नोकरभरती होत नाही त्याच्यावर बोला. तुम्ही त्या लाड नावाच्या आमदाराला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या आस्थापनामधल्या ज्या नोकऱ्या तुम्ही प्रायव्हेट करून त्याला दिलेल्या आहेत आणि इथं आमची पोरं रात्रंदिवस मेहनत करतायत, अभ्यास करतायत, नोकर भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, तिथं त्यांचे तुम्ही जॉब काढून घेतलेले आहेत. फडणवीस साहेब, तो लाड नावाचा तुमचा जो वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे ना, त्याच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या दिल्या आहेत, त्याच्या कंपनीच्या मार्फत जे तुम्ही पगार करताय ना, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना संधी भेटेल, मुलींना संधी भेटेल, वेगवेगळ्या नोकर भरती होतील. हे भयंकर विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या तरुणांचा, इथल्या बेरोजगारांचा, इथल्या ओबीसींचा, इथल्या भटक्यांचा कधी नव्हे तो खेळखंडोबा केलेला आहे आणि या समग्र प्रश्नावरती आम्ही महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करू. हे होते ओबीसी नेते लक्ष्मणजी हाले. आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात. आणखीन काही नवीन अपडेट्स या जीवाची वाडी आणि या बीडमधून मिळतील, काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शेफसोबत सूर्य बीड या बीड.